नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मी आज आलोय भगवती नगर येथे, म्हणजे गणपतीपुळ्यापासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर भगवती नगर हे ठिकाण आहे आणि इथे श्री भैरी भगवती मंदिर सुद्धा आहे। आणि आज पौष पौर्णिमा या निमित्ताने या मंदिरात उत्सव असतो। सकाळी देवीची रूपं लावली जातात, त्यानंतर आरती होते आणि सर्व भक्तांना मंदिरामध्ये दर्शनासाठी सुरुवात होते। मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर अशी रांगोळी काढली आहे। सुरुवातीला आपण दर्शनासाठी जाऊया, कारण की आता गर्दी थोडी कमी आहे, संध्याकाळी जास्त गर्दी होते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आणि इकडे बघू शकता की सुंदर पद्धतीने मंदिर सजवण्यात आले आहे। आणि मित्रांनो, संध्याकाळी या मंदिरामध्ये विशेष असा कार्यक्रम असतो, तो म्हणजे या मंदिराच्या भोवती 5 भोवत्या घेतल्या जातात, म्हणजे प्रदक्षिणा मारल्या जातात। त्याच्यानंतर गोंधळ होतो, आरती होते व जोगवा मागितला जातो व या कार्यक्रमाची सांगता होते। सो हा कार्यक्रम मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतोय। आणि आजच्या दिवशी भुतेवाडीतील गोंधळी मंडळी आहेत, त्यांना विशेष असं महत्त्व असतं। मंदिरातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला त्रिपूर दिसतील आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच छोटीशी तुळशी वृंदावन आहे। या इकडे रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी करतायत। पौष पौर्णिमा उत्सवानिमित्त या ठिकाणी जत्रा असते आणि या जत्रेसाठी प्रसादाची दुकानं आहेत आणि छोटे हॉटेल सुद्धा आहेत। मित्रांनो, रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुण, जयगड या ठिकाणी जर तुम्ही पर्यटनाला येत असाल तर या मंदिराला सुद्धा अवश्य भेट द्या। आणि इकडे एक फलक लावलाय, मंदिराच्या पुनर्कामाचे नियोजन करण्यासाठी सर्व भक्तजन, भाविक व ग्रामस्थांना आवाहन केलंय की देणगी स्वरूपात मंदिर कामासाठी हातभार लावावा। आणि मंदिर कामाच्या स्वरूपाला अंदाजे किती खर्च येईल हे इथे दर्शवण्यात आलंय। Yeah.
तर मित्रांनो, या मंदिरामध्ये दिवटी पाजळल्यानंतर गोंधळ होतो, त्यानंतर देवीची आरती होते आणि शेवटला जोगवा मागितला जातो आणि कार्यक्रमाची सांगता होते। आणि मित्रांनो, इकडे बघू शकता की अजूनही भाविकांची या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी आहे आणि समोर तुम्ही बघू शकता की सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आणि या मंदिरामध्ये पौष पौर्णिमा उत्सवानिमित्त जय संतोषी माता लोकनाट्य नमन मंडळ कुरतडे पालवकरवाडी येथील कोकणची लोककला म्हणजे नमन सादर करण्यात आलं आणि या नमनाला सुद्धा भाविकांची खूप गर्दी दिसली आणि चांगला प्रतिसादही मिळाला। तर मित्रांनो, श्री भैरी भगवती मंदिरातील पौष पौर्णिमा उत्सव हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।